ते म्हणजे राजा परीक्षिती ज्यावेळी शिकार करण्यासाठी अरण्यामध्ये निघून गेले, तहान लागली आणि तहान लागल्याच्या नंतर व्याकुळ झालेले राजे परीक्षिती. आता परीक्षिती कोण होते हे जर सांगायचं झालं तर परीक्षिती म्हणजे कोण होते की अभिमन्यू पुत्र होते, म्हणजे अर्जुनाचे नातू असणारे परीक्षिती राजा. व्याकुळ झाले, तहान लागलेली होती. अरण्यामध्ये इकडं तिकडं पाहिलं, त्यांना एका ऋषीचा आश्रम दिसला. तो आश्रम होता शमीक ऋषींचा. त्या ठिकाणी शमीक ऋषी आश्रमामध्ये त्या ठिकाणी बसलेले होते. भगवंताचं नामचिंतन चालू होतं, समाधीमध्ये बसले होते. आश्रमाच्या बाहेरून आवाज दिला, आतमध्ये कुणी आहे का? मला खूप तहान लागली, मला पाणी पाहिजे. मी या ठिकाणी राजा परीक्षिती आहे, आतमध्ये कुणी आहे का? मला तहान लागली, मला पाणी पाहिजे. 3-4 वेळा म्हणले. आतमधून काही आवाज आला नाही. रागाने लालबुंद झाले. जवळ असलेला मेलेला सर्प पडलेला होता. मृत सर्प बाणाच्या टोकाने उचलला. या ठिकाणी जो आतमध्ये ऋषी बसलेले आहेत, यांनी फक्त सोंग घेतलेला आहे, ढोंगी आहेत असं मनाने त्या ठिकाणी चालून घेतलं, मानून घेतलं दादांनो. आता त्याचा परिणाम सुद्धा वेगळा होता की जरासंधाचा मुकुट हा डोक्यावरती होता, मस्तकावरती होता. त्याद्वारे कलीने मस्तकामध्ये मनामध्ये प्रवेश केला होता. तो भाग आपला वेगळा आहे, आपला वेगळा विषय आहे. या ठिकाणी विचार केला की हा ढोंगी साधू आहे, माझं ऐकून हा उगीच रिकामे डोळे लावून बसला, याला मला पाणी पाजायचं नाही म्हणून याने दोन्ही डोळे बंद केले. म्हणून मेलेला सर्प बाणाच्या टोकाने उचलला आणि तो शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि निघून आले दादांनो. परंतु ज्यावेळेस ही बातमी शमीक ऋषीच्या मुलांच्या कानापर्यंत गेली, शिष्यांना ही बातमी कळाली, त्यावेळेस त्यांच्या मुलाने शाप देऊन टाकला, अरे ज्याने माझ्या वडिलांची अवस्था केली असेल, ज्याने माझ्या बापाच्या गळ्यामध्ये वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलं असेल ना, त्याचा सुद्धा या जगामधील श्रेष्ठ असणारा जो सर्प आहे तक्षक नाग हा याला दंश करेल आणि अवघ्या 7 दिवसामध्ये त्याला मृत्यू येईल. सहज मुखामधून शब्द निघून गेले, शाप देऊन टाकला. ही वार्ता ज्यावेळेस शमीक ऋषींच्या कानी पडली, वाईट वाटलं. अरे ज्याला तू शाप दिलास ना, तो या ठिकाणी नृपती आहे, राजा आहे, हा सात्विक राजा आहे. कदाचित चुकून हे कार्य त्यांच्याकडून घडलं असेल, शाप देऊन ही चुकी केली. त्यांना कळवण्यामध्ये आलं की अवघ्या 7 दिवसामध्ये तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? मृत्यू प्राप्त होणार आहे. तक्षक असणारा सर्प तुम्हाला दंश करणार आहे. अशा वेळी आता भगवंताची प्राप्ती करून घ्यायचे ठरवलं. श्री महर्षी शुकाचार्यांनी, भगवान शुकाचार्यांनी त्यांना श्रीमद भागवत कथा सांगितली आणि 7 दिवसामध्ये त्यांनी सुद्धा मुक्ती प्राप्त करून घेतली.